नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। चिमूर ही शहीदांची भूमी आहे। देशाच्या इतिहासात चिमूर आणि आष्टीच्या क्रांतीची नोंद झाली आहे। स्वातंत्र्याच्या 5 वर्षाआधीच चिमूरमध्ये तिरंगा फडकला आणि चिमूर स्वतंत्र झाले। तुकडोजी महाराजांच्या नेतृत्वात चिमूरमध्ये क्रांतीचे स्फुरण चढले। स्वातंत्र्याचे मोल प्रत्येकाला कळले पाहिजे। भविष्यासाठी हा अनमोल ठेवा जतन करून ठेवत असतानाच विकसित भारत आणि मजबूत भारत हेच आमच्या सरकारचं ध्येय आहे। त्या दृष्टीने राज्य सरकारची वाटचाल सुरू असून समाजाच्या प्रत्येक घटकामागे सरकार भक्कमपणे उभे आहे आणि भविष्यातही राहील अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। 16 ऑगस्ट चिमूर क्रांती दिनानिमित्त चिमूर येथे हुतात्मा स्मारक तसंच शहीदांना अभिवादन करताना ते बोलत होते। यावेळी मंचावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, चिमूरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया, मितेश भांगडिया, माजी खासदार अशोक नेते यांच्यासह स्वातंत्र्य संग्राम सैनिक व त्यांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकार दीन, दलित, आदिवासी, शेतकरी, अल्पसंख्याक महिला तसंच सर्व घटकांच्या जीवनात परिवर्तनासाठी काम करत आहे। या क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी विदर्भात सर्वाधिक विकास निधी चिमूर मतदारसंघासाठी खेचून आणला आहे। रस्ते, सिंचन, पीक विमा ही सर्व कामे प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमदार बंटी भांगडिया यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे। शेवटी सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन म्हणजेच खरा विकास होय, या सूत्रानुसार राज्य सरकार काम करीत आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे। गरिबी संपेल तेव्हाच खऱ्या अर्थानं विकास होईल असं मतही फडणवीस यांनी याप्रसंगी व्यक्त केलं। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट।